मनापासून स्वागत आहे। आज आपण 1 ते 100 या संख्यांवर आधारित काही अतिशय महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत। हा भाग स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। मुद्दा क्रमांक 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो, तर 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात। मुद्दा क्रमांक 2 10 ते 99 या दोन अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो, तर 1 ते 9 हे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात मुलांनो। मुद्दा क्रमांक 3 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या आहे 9, दोन अंकी संख्या आहेत 90 आणि तीन अंकी ही एकच संख्या आहे, ती म्हणजे 100। मुद्दा क्रमांक 4 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 0 असलेल्या संख्या आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100, म्हणजेच एकूण 10 संख्या। या सगळ्या संख्यांच्या युनिट प्लेसवर काय आहे मुलांनो? 0। याचप्रमाणे 1 ते 9 पैकी कोणताही अंक एकक स्थानी असलेल्या संख्यांची संख्या देखील किती आहे? 10 आहे। मुद्दा क्रमांक 5 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 या संख्या 10च्या आणि एककाच्या स्थानी सारखाच अंक असलेल्या संख्या आहेत, म्हणजेच युनिट प्लेसवर आणि टेन्स प्लेसवर काय आहेत? सेम संख्या आहेत। अशा एकूण संख्या 9 आहेत आणि या सर्व संख्या 11च्या पटीत आहेत, म्हणजे या सर्व संख्या काय येतात? 11च्या टेबलमध्ये येतात। मुद्दा क्रमांक 6 1 ते 100 मध्ये 12चे गुणक 8 आहेत, 13चे गुणक 7 आहेत, 15चे गुणक 6 आहेत आणि 16चे गुणक हे 6 आहेत। मुद्दा क्रमांक 7 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत, तर 10 ते 99 मध्ये संख्यांमध्ये काय आहे? समसंख्या किती आहेत? 45 आणि विषम संख्या 45 आहेत। पहा, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत? तर 90। 1 हा अंक नसलेल्या संख्या 80 आहेत आणि 2 ते 9 पैकी कोणताही अंक नसलेल्या संख्या 81 आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व मुद्दे 1 ते 100 या अंक संख्यांवरील आधारित प्रश्न सोडवताना खूप उपयोगी आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सक्सेस स्टडी हब अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या सोप्या गणिताच्या प्रश्नांसह। धन्यवाद।